नाशिकच्या सिन्नर तालुक्यात शुक्रवारी मध्यरात्री 2 गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे। 2 गटांनी एकमेकांवर कोयता आणि कुऱ्हाडीनं हल्ला करत एकमेकांना जखमी केलंय। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित घटना नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात असलेल्या दातली गावात घडली आहे। शुक्रवारी या ठिकाणी 2 गटांमध्ये तुफान हाणामारी झाली। दोन्ही गटांनी कोयता, कुऱ्हाड अशा धारदार शस्त्रांनी एकमेकांवर हल्ला केला। या हल्ल्यामध्ये सागर मारुती भाबड नावाच्या युवकाचा मृत्यू झालाय। मयत सागर भाबड याला सुरुवातीला गाडीनं चिरडत नंतर त्याच्यावर कोयता आणि कुऱ्हाडीनं वार केल्याची माहिती समोर आली आहे। या हल्ल्यामध्ये दोनही बाजूचे तब्बल 13 जण जखमी झालेत। यातील 6 जणांची प्रकृती गंभीर आहे। नाशिकच्या सिन्नर तालुक्यात घडलेल्या या घटनेनं जिल्हा हादरला आहे। शुक्रवारी रात्री उशिरा घडलेल्या या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच सिन्नर MIDC पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत तातडीनं जखमींना रुग्णालयात उपचारार्थ दाखल केलं। तर या घटनेत मयत झालेल्या तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे। आमचे काही चुकी नसताना आम्ही तिडून निघून चाललो होतो, भांडण झालं। आमचा भाऊ तिडून उठत होता, त्याने अनिल बाबड गाडी घेऊन आला। अनिल बाबडनी स्कॉर्पिओ अंगावर घातले, हँडब्रेक लावला, आम्ही गाडी लुटीत होतो। त्यांनी आलं, आमच्या डोक्यात दांडे घातले, आम्हाला 50 जणांनी मारलं। त्याच्या स्वतः बाबड तिकून मिरची घेऊन आली, तिने आमच्या डोळ्यात मिरची फेकली आणि त्याने डोक्यात सागरभाऊच्या कोयते घालून डोक्याचा फुगा केला। रोशन बाबडी कुऱ्हाड घातली। इकडे संदीप दत्तू केदार दर असं संदीप दत्तू केदार तेव्हा डोक्यात कोयता टाकेल, इकडे डोक्यात कोयता, डोक्यात कोयता। त्यांनी डायरेक्ट मागचं टायर अंगावर घालून डायरेक्ट डोकं तोडलं कोयत्यानी। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।